श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर हिवाळा चालू झाला की सगळ्यांची लगबग असते ती डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनवायचे. तसेच मी पण आज डिंका आणि मेथीचे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पहिलं पाहूया आपण. इथे मी हा गूळ घेतला आहे. हे मखाने घेतले, 2 वाटी मखाने आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. हे अक्रोड घेतले थोडेसे. हे 50 ग्रॅम खारीक आहेत, ते मी फोडून घेतले तसे तुकडे करून. हे काजू बदाम आहेत 100 ग्रॅम, म्हणजे दोन्ही 50-50 ग्रॅम घेतलेत. हे थोडेसे मनुका घेतलेत. 1 वाटी तूप आहे. हे 50 ग्रॅम हालीम घेतलं आहे. 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम डिंक आणि आळशी घेतली आहे 50 ग्रॅम आहे. थोडी वेलची पावडर, 2 चमचे खसखस, हे तीळ घेतलेत आणि सुंठ जायफळची पावडर घेतली आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे. त्यामध्ये आपण हे मखाने घालून घेऊया आणि मीडियम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. एक मखाना तोडून बघायचा हाताने तुटतोय का चांगला. आता मी असे भाजून घेते मखाने. हे घालून 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर एकदम भाजून घेतले. एक असं हातात घेऊन बघायचा चांगला भाजला आहे काय, असं हाताने चोरून बघायचा. चांगलं असं तुटायला पाहिजे पटकन. आता हे मखाना मी काढून घेते. भाजले छान असे. मखाना काढून घेतला. परत गॅसवर कढई ठेवली. आता याच्यामध्ये आपण मेथी घालून घेऊया आणि मेथी पण कमी गॅसवर एकदम खमंग अशी भाजून घ्यायची 2 ते 3 मिनटं. इथे आपली मेथी पण भाजली गेली आहे छान अशी. ती पण काढून घेते मी. हे सर्व वेगळं वेगळं काढून घ्यायचं भाजून. आणि आता सर्व हे असेच भाजून घेणार आहे. आणि इथे फक्त मी हे तुपामध्ये भाजणार आहे. डिंक तळून घेणार आहे आणि हे तुपामध्ये भाजून घेणार आहे. बाकी सर्व सुकं भाजून घेते मी आणि नंतर पाहूया आपण. इथे काजू बदाम अक्रोड मी आता भाजून घेतले छान असे आणि लाल झाले ना, छान भाजले गेले. आता मी काढून घेते. त्याच कढईत मी आता हे गव्हाचं पीठ घालून घेते आणि थोडं थोडं तूप घालून मी भाजून घेणार आहे. त्याचा मस्त असा कलर येईपर्यंत छान आणि सुगंध सुटेपर्यंत. आधी मी तूप घालणार नाही आहे, आधी सुकंच भाजते थोडंसं, नंतर तूप घालून थोडं थोडं भाजून घेते. इथे आता गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलं आहे, मस्त सुगंध सुटला आहे आणि लाल पण झालं आहे कलर असं. आता मी गॅस बंद करते आणि पीठ एका परातीमध्ये काढून घेते. थोडं थंड करून घेऊया. हे मखाने घेतले, हे बघा मस्त असे, ते मी आता मिक्सरला वाटून घेते. हे काजू बदाम पण भाजून घेतले, तेही मिक्सरला वाटून घेते जाडसर. हा डिंक घेतला आहे, तो पण मिक्सरला वाटते मी. छान असा फुलला गेला आहे आणि थोडंसं मी ठेवणार आहे अख्खा घालायसाठी, छान वाटतो खायला. हे मनुके आहेत, हे सर्व मी आता भाजून घेतले. सुकं खोबरं पण आहे आणि ते पण मी मिक्सरला इथे वाटून घेते आता सर्व. हे गव्हाचं पीठ थंड झालं आहे. त्यामध्ये आता हे काजू बदाम आणि अक्रोडची वाटून घेतलेली पावडर घालते. हे काजू बदामची पावडर घातली आहे. ही अक्रोडची पावडर आहे, वाटून घेतली आहे मी मिक्सरला. हे मेथी पावडर आहे. हे आळशी घालूया. तीळ, ही खसखस आहे. हे हल्ली मी वाटले नाही आहे, असेच घालणार आहे. हे सुकं खोबरं वाटून घेतलं आहे, थोडं जाडसर वाटलं आहे. तर तुम्हाला वाटायचं नसेल तर हाताने असं चुरून घातलं तरीही चालेल, पण मी वाटून घेतलं आहे. हे मखानं वाटून घेतलं आहे. हे तुपामध्ये तळलेलं, त्याच्यामुळे ते असं थोडं घट्टसर झालं आहे. सॉरी, हे मखाना नव्हतं, हे डिंक होतं. मी भाजून घेतलेला तळून, त्याच्यामुळे तो असं तुपामध्ये भाजलेला, त्याच्यामुळे झालं असं. आणि हे मखाना आहे, पावडर करून घेतली आहे, ती घालून घेते. ही वेलची आहे, वेलची पावडर आणि सुंठ जायफळची पावडर आहे. आता सर्दीसाठी चांगलं असतं. आणि हे मी 300 ग्रॅम गूळ घेतलं आहे, बारीक चिरून घेतलं आहे. तेही मिक्स करूया. तुम्हाला कमी जास्त गोड पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. आणि थोडे डिंक आहे
तो हाताने मी चुरून घालणार आहे थोडं थोडंसं. आणि सर्व आता हे मिक्स करून घेते. हे गूळ घालून हे मिक्स करून घेतलं आहे, पण मी थोडंसं परत मिक्सरला फिरवून घेते ते एकजीव व्हायसाठी, कारण गूळ चांगलं मिक्स होईल. मग सर्व साहित्य घालून हे मी मिक्स करून घेतलं आहे. मिक्सरला जरा फिरवून घेतलं आहे गूळ घालून, त्याच्यामुळे कसं गूळ व्यवस्थित मिक्स होतं. आणि आता आपण लाडू वळायला घेऊया. तुम्हाला छोटे मोठे पाहिजे तसे लाडू बनवू शकता तुम्ही. जर वाटलं तुम्हाला कोरडं वाटलं तर तूप गरम करा आणि घाला, आणि त्याच्यामुळे कसे लाडू वळले जातील व्यवस्थित. आता हे लाडू माझे वळले जातात. हा एक लाडू बनवला, अजून मी तुम्हाला एक बनवून दाखवते. सहज बनतात हे, पाकाची पण टेन्शन नाही पाक बनवायचं. हे बघा, आता मी असेच हे सर्व लाडू बनवून घेते. तयार झालेत आपले मस्त मेथी डिंकाचे लाडू. पाक न करता सहजतेने बनवायला छान असे वाटतात. आणि तुम्ही असे बनवून बघा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.